नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आज दत्त जयंती पण आहे. स्वामींचं दर्शन घेऊन घ्या. आताच अगरबत्ती वगैरे केली बघा. हार वगैरे म्हणजे हार आता सकाळी येईल 8 वाजेपर्यंत. तर स्वामींना इथं हार पण लावायचा आहे. तर गायत्रीकडे डोसा बनवते. काय डोसा बनवते ना गायत्री? दाखव कसे बनवलेत. जे बघा इथे 2 डोसे बनवून ठेवलेत. आता तिसरा डोसा बनवते. नाश्त्याला बनवते ना? ठीक आहे. ते नाश्त्याला ते डोसा बनवून देते आणि जेवणाला दुपारी ते काही मसूर आणि भात बनवून देते. बरेच दिवस झाले होते ते डोसा वगैरे खाल्ला नव्हता. म्हटलं बाहेर 40-50 रुपयाची विकत घेण्यापेक्षा गायत्रीला येतं म्हटलं बनवता, तर कशाला विकत घ्यायचं म्हटलं, बनव म्हटलं घरच्या घरी. आणि बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपलं घरच्या घरी खाल्लेलं चांगलं ना कधी पण. ए तुझ्यासाठी पण बनवून घ्या गायत्री. हा मग कधी बनवशील? 8 दुपारी. नाही तरी पण एक बनवून ठेवून दे एक्स्ट्रा. ती त्रिशू उठली ना, त्रिशूला देण्यासाठी. तर तेच मित्रांनो, म्हणजे आजकाल अशी परिस्थिती झाली ना, आज म्हणजे ज्या लोकांकडे पैसे आलायत ना, त्यांना गर्व पण एवढं येऊन गेलाय ना, लोकांना विचारत सुद्धा नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती झाली. मी आज गावाकडे गेलो होतो मागे. तर म्हणजे ज्यांची मी आधी गरज परिस्थिती बघितली होती, ज्यांना म्हणजे खाण्याचे वांदे होते, आज त्या लोकांकडे पैसे येऊन गेलेत. तर ते लोक म्हणजे आपल्या तोंडाकडे बघत सुद्धा नाही. अरे म्हटलं, यार आपण ज्या परिस्थितीमध्ये लोकांना बघितलंय, आज त्यांच्याकडे थोडाफार पैसा येऊन गेलाय, तर यांना गर्व कुठल्या गोष्टीचा येऊन गेलाय. तर म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे म्हणजे आज बरेच माझे मित्र पण आहेत, मित्रपरिवार पण आहे, तर त्यांच्याकडे पण थोडेफार पैसे येऊन गेले, तर प्रत्येक जण आपापल्या गर्वामध्ये राहायला लागले. मला फक्त एवढंच म्हणायचं, हे बघा, पैसा सगळ्यांकडे जे, बरोबर की नाही? आजकाल कुणाकडे पैसा नाही, सर्वांकडेच पैसा आहे ना, पण कशाला एवढा गर्व बाळगतात? आणि एवढे टाटा, बिर्ला, धर्मेंद्र यांच्याकडे अब्जोन करोडो रुपये होते, त्यांनी कधी एवढा गर्व नाही ठेवला. गेलेत ना ते शेवटी. माणूस आहे बघा, येताना पण काही घेऊन येत नाही आणि जाताना पण काही घेऊन जात नाही. राहता काय ते फक्त प्रेम, माणुसकी हे खूप महत्वाचं आहे. आहे बघा, डोसा बनवला हिने. चालेल, बनव काहीतरी डोसा बनव. मला फक्त एवढंच म्हणायचंय मित्रांनो, की थोडाफार पैसा पण आला ना, तर मेन म्हणजे माणुसकी ठेवा, प्रेम जपा, माणसांना जपा, हे खूप महत्वाचं आहे. कारण की सगळीच ठिकाणी पैसाच काम पडतो असं नाहीये ना. समजा तुम्ही करोडो रुपये पण कमवत असणार आणि जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असणार आणि जर तुमच्याकडे त्या बेडच्या बाजूला 1-2 माणसं पण उभे नसणार, तर ते एवढे पैसे काय कामाचे आहेत तुमच्यावर? मला फक्त एवढंच म्हणायचंय, की तुम्ही पैसे नक्की कमवा, करोडो रुपये कमवा, अब्ज रुपये कमवा, पण माणुसकी पण जपा. मला ठीक आहे, आता कसा प्रत्येकाचा प्रश्न आहे तो. कुणाकडे म्हणजे कुणाला माणुसकी जपायची, कुणाला नाही जपायचे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एवढंच म्हणणं आहे की नका भाऊ, कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका. इथं आपण काय परमनंटली राहायला आलो नाहीये. 100 वर्ष आयुष्य माणसाचं, त्याच्यामध्ये तर 40-50, 40 वर्ष वय होऊनच गेलंय, कोणाचं 30 वय होऊनच गेलंय. काय राहिले फक्त उरलेले 30 वर्ष जगायचंय फक्त. कशाला एवढा गर्व वगैरे करतात? मस्त कुठेतरी हिरा फिरा, एन्जॉय करा, ते खूप महत्वाचं आहे. लोकांना भेटा, त्यांचे काय दुःख आहे ते विचारा, म्हणजे माणुसकी जपा. मला फक्त एवढंच म्हणायचं, बाकी काय नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा आता वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला काय आता जास्त बोलायचं नाही. जाऊ दे, आता तो विषय सोडूया आपण. आता गायत्री झालेत का? गायत्री डोसा बनवून झालेत का तुझे? हा, चला, दत्त जयंती आपलं काय बोलतात, सारंगखेड्याची आज जत्रा पण आहे गायत्री. हो, आज आहे ना. आज नॉनव्हेज वगैरे काही घरामध्ये काहीच नाही, अजिबात नाही आज. बघतो, मला ते त्या एका साहेबांनी कमेंट्स केली आहे की म्हणे केळी वगैरे घ्या आणि केळी केळी वाटप करा म्हणे आज. म्हटलं ठीक आहे, मी केळी वगैरे सकाळी नाही पण संध्याकाळी येताना नक्की केळी वाटप करणार. संध्याकाळी डाळ भातच बनवून टाक गायत्री. मग तो चिपकला वाटतं डोसा. अच्छा, हा मस्त बनवला ना तरी. हा, मला किती देते डब्याला? 4. हा ठीक आहे, काय बस झालेत नाही का? मस्त बनवलेत गायत्री डोसा. वाव, असे कडक कडक मस्त असतो का गायत्री? काहीच नाही ना, पण ते मला नको देऊ. ते मला ते बटाटे टाकले तेच दे. नको नको नको, ते 4 बस झाले मला. फक्त त्रिशूल आता बनवून घे ना. नंतर बनवशील? अरे नाही, ते उठल्यावर मागेणार गो असं. ठीक आहे, चला मित्रांनो, आता तर काय मुंबईमध्ये एवढी थंडी काय लागत नाहीये, म्हणजे 2 दिवसापासून. त्याच्या आधी थंडी होती. आता काही एवढी थंडी लागत नाहीये. ठीक आहे, चला, मी पण जातोय आता कामाला.
प्लीज प्लीज मित्रांनो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर आत्ता पण तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे की प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. खूप सबस्क्रायबरची गरज आहे मला, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय कर गायत्री. बाय 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 बाय.